पुण्यात रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित भव्य वाद्यपूजन सोहळा आणि पहिले आवर्तन कार्यक्रम उत्साहात पार पडला. नू मवी प्रशाला बाजीराव रोड येथे झालेल्या या कार्यक्रमाला वाद्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रुद्रांग वाद्य ट्रस्टचं हे 10वं वर्ष आहे, दशकपूर्ती आहे. 10 वर्ष कशी गेली कळलं पण नाही. तर मग या दशकपूर्तीच्या निमित्ताने आम्ही स्वतः कलाकार आहोत. ढोलताशा ही कला आहे, त्यानुसार आम्ही कलेचा सन्मान करणं हे खूप चांगली गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. त्यानुसार आम्ही भिकल्या झेंडा पद्मश्री भिकल्या झेंडांचा आम्ही सत्कार इथं या ठिकाणी करतोय. कला दुसऱ्या कलेचा सत्कार करते इथं. धन्यवाद, थँक्यू. रुद्रांग पथकाला मी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी आलो. पुढचे 2-2.5 महिने पुणे शहरामध्ये तरुणाईचा एक लहर उत्साह आपल्याला सर्वांना अनुभवावा मिळेल. खरंच गरज आहे समाजामध्ये एकत्र येणं, एक विचार घेऊन आपण वागणं आणि समाजाला चांगली दिशा देणं. रुद्रांग पथक हा जो प्रयत्न करतोय त्यांच्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी रुद्रांग वाद्य पथकाचं कार्यक्रमाचं उद्घाटन या प्रसंगी होतंय. या सगळ्या वाद्य पथकांना आणि त्यांना आज रुद्रांगाचं आज या ठिकाणी मोही शाळेमध्ये उद्घाटन आहे. मी त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि गणरायाच्या मी प्रार्थना करतो की हा आपला जो संगीताच्या माध्यमातून देवाची साधना करण्याचा जो आपला प्रकार आहे त्याच्यात अजून वृद्धी होऊन दे आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना लाभून दे. त्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रावर आता पाण्याचं जे संकट होतं ते आता दूर झालेलं आहे. परंतु येणाऱ्या पिढीला विकसित करण्याचं काम, हे देश विकसित करण्याचं काम, महाराष्ट्र अग्रेसर करण्याचं काम गणरायाच्या आशीर्वादाने नक्की घडून दे. ढोल ताशा पथक ही आपली एक परंपरा आहे आणि त्या परंपरेला जपण्याचं काम हे तुमच्यासारखे वादक आणि अमरभाऊ सारखे लोक करतात. कारण कुठेतरी उत्सवाचं स्वरूप हे बिघडत चाललंय, चुकीच्या हातात होत गेत चाललंय. अशी एक भावना उत्पन्न होत असताना एकमेव आधार जर का गणेश उत्सवाला कुठला असेल तो फक्त आणि फक्त आपल्या ढोल ताशा पथकांचा आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. रुद्रांग वाद्य पथकाच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि इतका मोठा योग माझ्या आयुष्यात घडून आला की एका पद्मश्रीच्या बाजूला आज मला बसण्याचा योग आलाय. आणि ते पद्मश्री असं कुठल्याही केल्या गबाळ्याचं नाही की ज्यांनी स्वतःची परंपरा, स्वतःचं पारंपरिक वाद्य जपत आज एका पालघर सारख्या आदिवासी पाड्यापासून तर देशाचं सर्वोच्च असलेलं संसद भवन, राष्ट्रपती भवनपर्यंत मजल मारली आणि त्याची दखल तिथं बसलेल्या नेतृत्वानं घेतली. आज या पद्मश्रीच्या सोबत हे व्यासपीठ शेअर करायला मिळालं, त्याबद्दल तुमचे खूप आभार. शिस्त पाळा. गावोगावांमधून लोक हे तुमचं वादन ऐकायला आलेले असतात. त्यांना तुम्हाला बघण्यापेक्षा तुमचं वादन ऐकण्यात जास्त इंटरेस्ट असतात. त्यांच्याशी सौजन्याने वागा. कारण खूप ठिकाणी खूप गोष्टी होतात. ठीक आहे, प्रचंड तुमच्यावरती ताण असतो, ती गर्दी असते, खूप केअस असतो, पण कृपा करून ते सांभाळा. माझ्यासारखा वाद्यप्रेमी हा ऐकण्यासाठी येतो. त्याच्याशी जितकं जमेल तितकं सौंदर्यपूर्ण वागा. बाकी पुन्हा एकदा तुम्हाला खूप रुद्रांग पथक हे असंच मोठं होत राहो. आज तुम्ही नवमी शाळा घेतलेली आहे. मी देवाचरणी हीच प्रार्थना करतो की एक दिवस रुद्रांग पथक एवढं मोठं व्हावं की तुम्हाला अख्खी आपली बाग जिथं तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात ती अख्खी संभाजी बाग घ्यावी लागेल, एवढा आपला सगळ्यांचा मोठा ग्रुप व्हावा, एवढी श्रीचरणी मी प्रार्थना करतो. यावेळी पद्मश्री तारपा वादक भिकल्या लाडक्या धेंदा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ट्रस्टतर्फे आयोजित इंस्टाग्राम रील स्पर्धेलाही मोठा प्रतिसाद मिळाला. जर डीजे मुक्त करायचं असेल आणि तरुण तरुणींना ह्या आपल्या पारंपरिक पथकामध्ये जर घ्यायचं असेल तर पथकांना आपल्याला प्रमोट करावं लागेल. इथं ढोलताशा महासंघाचे पदाधिकारी आहेत, माझी त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांना येणाऱ्या अडचणी की त्यांना सांगितलं आपण महापौरांना भेटूया
त्यांना आपण आपल्या प्रॅक्टिसला जागा नसती, त्यानंतर त्यांना अनेक प्रॉब्लेम असतात. पिढ्यामध्ये पाऊस एवढा झालेला नसताना ती मुलं कुठलेही मानधन न घेता एक परंपरा आणि सेवा करायचं काम हे करत असतात. जसं गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो, तसं तुम्ही वादक म्हणून ह्या बाप्पाची सेवा करायचं काम करतात. हे तारपा आमचं जे आता समोरा देवासाठी, देव कोणचंही कार्य असेल, गणपतीचं असेल, दुर्गादेवीचं असेल, कोणतेही वाद्य, हे वाद्य सुवासाने वाजतं. वारा येतो तेव्हा झाड येतं, तसा त्याला सुवास दिला काहीतरी वाजतं. नर आणि मादी आहे, स्त्री पुरुष असं हे बनवलेलं आहे. हे माडाचं पात आहे आणि 2 बंबू आहे, बाई आणि पुरुष, आणि त्याला दुधी जोडलेली आहे. यांना दोन्ही आपल्या जसा शरीराला सुवास तेवढा त्याला सुवास करायचा. हे वाद्य आमचे वंशावळ, हे देवाधर्माला पारंपर्य आहे. आता माझा नातू पंतू शिकतोय. बाकीच्या लोक मी बरंचसं 60-70 लोक सगळं शिकवलं. या ठिकाणी वाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्या वाद्यपूजनाच्या कार्यक्रमाला पद्मश्री पुरस्कार विजेते तारकावादक भिकल्या भिंडा यांना या ठिकाणी कार्यक्रमासाठी रुद्रांग वाद्य पथकाने आमंत्रित केलं. त्याबद्दल मी रुद्रांग वाद्य पथकाचं सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद असे दोन्ही देतो. सगळ्यांना एक विनंती करतो की 2 जणांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. कार्यक्रम सुरुवातीला सुरू झाला त्यावेळेला आपले 2 तुतारी वादक अतिशय उत्तम पद्धतीने त्यांच्या स्वागतासाठी होते आणि आपलं श्री केशव शंकरात पथक त्यांचंही या ठिकाणी उत्तम शंखवादन झालं. ढोल ताशा महासंघ म्हणल्यानंतर एवढा मोठा कलाकार आमच्यात उपस्थित आहे आणि ढोल ताशा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी 2 शब्द बोलायचं नाही, जरा वेगळं वाटेल. आम्ही सगळेजण ढोल ताशा वाजवणारी मंडळी. आमचं वाद्य आम्ही कमी बोलतो आणि वाद्य जास्त बोलतं, पण तुमचं जे वाद्य आहे ते इतकं कलाकुसरीचं आणि श्वासावर खेळ करणारं वाद्य मी आता बघितलं. मला त्यातली फार माहिती नाहीये, पण आपल्या निमित्ताने याची माहिती आज पूर्ण महाराष्ट्राला नाही पूर्ण देशाला झाली. नमस्कार, मी रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट या दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं आज नुमवी प्रशाला बाजीराव रोड पुणे या ठिकाणी सूत्रसंचालन निवेदनासाठी या ठिकाणी आलो होतो. माझं नाव मनमोहनदास खुडे, महाराष्ट्र राज्याचा निवेदक वक्ता मी आहे आणि आज या ठिकाणी रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचं वाद्यपूजन होतं की खऱ्या अर्थानं अमरजी भालेराव या वाद्यपथकाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. जेव्हा त्यांच्याशी माझा संवाद साधला गेला तेव्हा त्यांच्याकडून जाणून घेतलं की आपण इकडे कसे वळाला, तर त्यांनी सांगितलं की मुलाला ताशा वाजवण्याची आवड होती आणि त्यासाठी आम्ही ढोलपथक जॉईन केलं. मुलासाठी मी पण जॉईन केलं आणि जॉईन करता करता आज मुलाच्या हट्टापायी, मुलाच्या आवडीसाठी चक्क आज ढोलताशा पथक स्वतः स्थापन केलेलं आहे. ते अमरजी भालेराव ही कुठंतरी एक बाप म्हणून पोरासाठी केलेलं ही अभिमानाची गोष्ट मला या ठिकाणी वाटते. आणि खऱ्या अर्थानं आज 10 वर्ष त्याला झालेले आहेत. म्हणजे किती आई वडील आपल्या मुलांसाठी करतात हे खूप मोठं समाजानं, देशानं, आपण सर्वांनी हे उदाहरण खूप मोठं आहे. आणि म्हणून रुद्रांग वाद्य पथकाला मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्याचं पारंपरिक वाद्य संस्कृतीचे जतन आणि प्रचारासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.